जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। चर्मकार कल्याण फाउंडेशनच्या वतीने कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी यांचे सत्यमुख न्यूज 24 तास पत्रकारपदी ज्योतिराम घोडके यांची निवड झाल्याबद्दल चर्मकार फाउंडेशन जिल्हाध्यक्ष माननीय श्री दीपक यादव, चर्मकार कल्याण फाउंडेशन राज्याध्यक्ष व वडणगे गावचे सुपुत्र गोकुळ कांबळे, चर्मकार फाउंडेशन केंद्रीय सदस्य उमाताई पवार, पांडुरंग लोकरे, रामदास पांडव, विष्णू चव्हाण उपतालुका प्रमुख, संत रोहिदास वाचनालय तसेच दत्तात्रय बामणे केंद्रीय सचिव चर्मकार फाउंडेशन यांच्या वतीने कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी मान्य ज्योतिराम घोडके यांचा कोल्हापूर येथे सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास चर्मकार कल्याण फाउंडेशनचे दीपक यादव यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वच दूध उत्पादकांसाठी सरकारशी नेहमीच लढा देत असणारे व सत्यमुखच्या माध्यमातून दूध उत्पादकांना न्याय मिळवून देणारे वडणगे गावचे सुपुत्र ज्योतिराम घोडके यांच्याबद्दल सद्भावना व्यक्त करताना तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत शुभेच्छा दिल्यात। चर्मकार फाउंडेशनचे राज्याध्यक्ष गोकुळ कांबळे यांनी आम्ही व आमची संघटना सत्यमुखच्या सोबत नेहमीच नक्कीच असणार आहे असं त्यांच्या भाषणात सांगितलं। उमाताई पवार यांनी आभार मानले। सत्यमुख प्रतिनिधी ज्योतिराम घोडके, वडणगे, तालुका करवीर। ज्योतिराम घोडके अध्यक्ष साहेब या ठिकाणी वेळात वेळ काढून ह्या सत्काराला त्यांनी मान देऊन आमच्या चर्मकार कल्याण फाउंडेशनच्या माध्यमातून यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला। उपस्थित असणारे माननीय उमा पवार मॅडम, त्याचबरोबर अध्यक्ष माननीय दीपक यादव साहेब, त्याचबरोबर तुमचे कृष्णा चव्हाण साहेब या ठिकाणी, लोकरे साहेब आहेत, त्याच रामदास पांडव साहेब आहेत, या ठिकाणी सर्व उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या सगळ्याच्या वतीने जी मला बोलायला संधी दिली, त्याचबरोबर आमच्या वडणगेचे सुपुत्र यांचा सत्कार करण्यात एवढा मला अभिमान वाटला की असंच आम्ही प्रत्येक वडणग्यामध्ये सतत कार्यक्रम करत असताना आमच्या संघटनेत आम्ही चर्चेत असतो। आमच्या देशाला सांगतो आपण आपल्या लढ्यात कुठं कमी पडू नये, ह्या पद्धतीनं आपण हा लढा चालवावा आणि ह्याच पद्धतीनं आपला ही कार्यक्रम किंवा कल्याण फाउंडेशनचं आपलं हे जे महत्त्व आहे हे प्रत्येक गावोगावी जावं अशा पद्धतीने मी या आता राज्याध्यक्ष म्हणून माझी त्यावेळेला त्यांनी निवड केली। तसंच आम्ही घरी घरी पोचवायचं काम आम्ही करतो आणि केल्याशिवाय राहणार नाही असेच त्यांचा आम्हाला पाठिंबा असावा, आमच्या शेतकरी बंधवांचा पाठिंबा असावा। आमचे दूध संघावर काम करतात त्यांना मला अभिमानाची गोष्ट वाटते। रात म्हणत नाही, दिवस म्हणत नाहीत की असाच धडा देतात। आणि आता बघतोय प्रत्येक वेळेस चॅनेलला बघतोय, ह्याच्यामध्ये चॅनेलच्या माध्यमातून त्यांचा प्रसार चांगला चाललेला आहे की असंच राहावं। वडणगेच्या बाबतीत त्यांचं रेकॉर्ड चांगलं केलं, तसंच हर एक संघटनेच्या माध्यमातून हर एक संघटनेला भेट द्यावी त्यांनी, असंच त्यांना पाठिंबा मिळत राहील। आमचाही पाठिंबा, आमच्या कल्याण फाउंडेशनचा पाठिंबा त्यांना फुल राहील। निम्या रात्रीचं मलासुद्धा त्यांनी बोलावं, मी त्यांच्या पाठीशी राहील एवढंच सांगतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शेतकरी संघटना रघुनाथ दादा पाटील यांच्या संघटनेत सक्रिय कार्यकर्ते आणि जिल्हाध्यक्ष आणि प्रत्येक चळवळीत दुधाचा असू देत, ऊसाचा असू देत, सक्रिय भाग घेऊन आपल्या कार्याचा ठसा उमटलेला आहे त्यांनी। आणि आज कालच गोकुळ कांबळे साहेब म्हणाले की घोडके साहेबांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे, ते पण निवडणुकीद्वारे। आणि त्यानिमित्त आम्ही त्यांचा इथं सत्कार, छोटासा सत्कार आयोजित केलेला आहे। त्या सत्काराला सत्काराला उपस्थित झाले त्यांच्याबरोबर बाळासाहेब पाटील साहेब आणि आमच्या केंद्रीय सदस्य म्हणून आता पण निवड झालेली आहे ते आमच्या उमापवर आमच्या मानस बहीण आणि दत्तात्रय बामणेकर आपले केंद्रीय सदस्य, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गोकुळ कांबळे साहेब, महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्याचे नवनिर्वाचित आम्ही आता नियुक्ती करतोय जिल्हाध्यक्ष म्हणून हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे रामदास पांडव साहेब आणि आमचे मार्गदर्शक आमच्या हक्कीला हात देणारे विष्णू अण्णा, जे रोहिदास महाराजांचा गाडा अभ्यास आहे त्याला रोहिदास महाराजांचे कीर्तचक्र याची सुद्धा त्यांना म्हणजे खरा ना खरा माहिती आहे।
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो की आता इथे तालुका उपाध्यक्ष म्हणून काम करतात आणि आता पुढच्या आठवड्यात त्यांना तात्कालिक सोमनाथाचा जिल्हा सचिव म्हणून आपण त्यांना निवड करतो. पांडुरंग लोकरे साहेब हे सुद्धा एसटीतनं कंट्रोल म्हणून रिटायर झालेले आहेत. त्या रिटायर झाल्यापासून त्यांची मिसेस आमच्या जिल्हा परिषद महिला आघाडी ते सुद्धा आपल्याबरोबर काम करत आहे. तर काम करत असतेवेळी आम्ही वडावडी काम करत आहे. मग संघटना म्हटल्यावर 4 तऱ्हेची 4 माणसं असतात. त्यांना घेऊन कुणाचा रुसवा असेल कुणाला ते सगळ्याच आपण ते पोटामध्ये काम करावं लागतं. आणि त्या पद्धतीनं आम्ही सर्व तालुका उपाध्यक्ष ते राज्याध्यक्ष किंवा आम्ही असतो. आम्ही जो तालुका उपाध्यक्ष आहे किंवा हे असं काय भेदभाव न करता किंवा आपला कार्यकर्ता आहे तोच अध्यक्ष आहे. सगळीच आम्ही अध्यक्ष आहे. हे युक्ती घेऊनच आपण काम करत आहे. आणि आज इथे BDO साहेब पण आहे नवीन आले तर संदीप भंडारे ते आमच्या समाजाचेच आहे. ते पहिले राधानगरीला BDOचे नंतर आटपाडीला गेले. आता परत ते सर्विसला आले. काही कारणास्तव तिकडेचा प्रॉब्लेम आल्यामुळे ते त्याला गेले कामगार ते आल्यानंतर त्यांचं आपण खूप तासावर येतो मग त्यांच्याकडून सप्लाय करणार आहे. तर असंच आमच्या संघटनेच्या पाठीमागे राहून मार्गदर्शन करावं. आम्हाला काही तुमच्या संघटनेचे काही निवडीचे प्रश्न असले तर आम्ही शेतकरी आम्ही सुद्धा शेतकरी घराण्याचीच माणसं आहे. तर शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणजे शेतकरी जगला तर देश जग जगणार आहे. आणि शेतकरी आम्ही आहे. आमचा पैसा किंवा तुमच्या पैसा आम्ही शिजवून खाणार नाही. केवळ शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्न मग द्वारे आपण जे काही आपण जे ते पिकवल्याशिवाय आमचे 4 घास पोटात जाणार नाहीत. त्यासाठी तुमच्या आम्ही खांद्याला खांदा लावून काम करण्यास अहोरात्र तयार आहे. एवढे मी फाउंडेशनच्या वतीनं ग्वाही देऊन माझं छोटं भाषण सांगितलं. जय हिंद जय महाराष्ट्र. जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा. मित्रांनो, विसरू नका.